आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती अपडेट्स आहे ते आपण पाहूयात। अपडेट्स येतात की काश्मीरमधून मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा या पिछाडीवर आहेत। मेहबूबा मुफ्ती यांच्यासाठी हा एक धक्काच आहे कारण मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा या सध्या पिछाडीवर आहेत। बिजवारा मतदारसंघामधून इल्तिजा मुफ्ती पीडीपीच्या या पिछाडीवर आहेत। मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी आहे। काँग्रेसचे बशीर अहमद शहा या ठिकाणी आघाडीवर आहेत। एनसी आणि काँग्रेस मिळून या ठिकाणी निवडणूक लढवते। 46 जागांवर त्यांची आघाडी आहे। भाजप 27, पीडीपी 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर। एकेकाळी जम्मू काश्मीरवर पकड असलेली पीडीपी जी आहे ती यंदा 2024च्या निवडणुकांमध्ये मागे पडत असल्याचं पाहायला मिळतंय। मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी सध्या मतदारसंघामधून पिछाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। पीडीपीची सध्या जर अवस्था आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 4 जागांवर पीडीपीला आघाडी आहे। बडगाम आणि गांदरबल या दोन्ही ठिकाणाहून ओमर अब्दुल्ला मात्र आघाडीवर आहेत। नॅशनल कॉन्फरन्सने या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे। काँग्रेसला सोबत घेत या ठिकाणी त्यांनी मॅजिक फिगर गाठलेली आहे। बडगाम आणि गांदरबल या ठिकाणी दोन्ही ठिकाणाहून ओमर अब्दुल्ला आघाडीवर, तर मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती जे पुढे राजकीय भवितव्य म्हणून तिच्याकडे पाहिलं जात होतं तर ती पिछाडीवर। काँग्रेसचे बशीर अहमद शहा या ठिकाणी आघाडीवर। मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा यांचं पॉलिटिकल लॉन्चिंग जे आहे ते केलं जाणार होतं, मात्र त्या सध्या पिछाडीवर आहेत। त्यांना यंदा निवडणुकीला उतरवण्यात आलेलं होतं। त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी पीडीपी मधूनच पक्षातूनच विरोध झालेला होता। मात्र काश्मीरच्या लाल चौक विधानसभेच्या जागेवर भाजपचे एजाज हुसेन मात्र आघाडीवर आहेत। काश्मीर नौशेरा भागामधून रवींद्र सैनी, तर हरियाणाच्या चौटाला कुटुंबाला कलानुसार या ठिकाणी धक्का बसत असल्याचं पाहायला मिळतंय। दुष्यंत आणि अर्जुन चौटाला हे सध्या पिछाडीवर आहेत। फक्त अभय चौटाला हे आघाडीवर आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी या निकालासंदर्भामध्ये आपण पाहूया। जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये दोन्ही जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत। सांबामध्ये सर्व 3 जागांवर भाजप पुढे आहे। श्रीनगरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। 7 जागांवर सध्या काँग्रेस या ठिकाणी आघाडीवर। जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये दोन्ही जागांवर अपक्ष जे आहे ते सध्या पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकणार आहोत। एनसी आणि काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर, भाजप 27, पीडीपी 4 आणि इतर 6 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपला मागे टाकत काँग्रेस आघाडीची मुसंडी या ठिकाणी पाहायला मिळतेय। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एनसी 46 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। 7 जागांचा कल येणं फक्त बाकी आहे। 90 जागा, मॅजिक फिगर 46 आकडा जो आहे तो बदललेला आहे। आता 86 जागांचे कल हाती आले। एनसी आणि काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर, भाजप 30, पीडीपी 4 आणि इतर 6। तर इकडे आपण पाहतोय हरियाणामध्ये दृश्य की काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर, भाजप 21 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहे। जम्मू काश्मीरमध्ये आकडे सातत्यानं इथे बदलत आहेत। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस मिळून इथे 46 जागांवर म्हणजे मॅजिक फिगर पर्यंत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पोहोचू शकली आहे। धाकधूक मात्र अद्याप कायम असेल कारण आकडे बदलत आहेत। भाजप 30 जागांवर आता पोहोचली आहे, पीडीपी 4 आणि इतर 6 जागांवर। तर एनसी आणि काँग्रेस